जिल्हा अधिकाऱ्यांचे थेट आदेश. सर्व अंगणवाडी शाळा क्लासच्या वेळा बदलल्या. उन्हाळी सुट्टी वेळापत्रक आले. 7 ते 10 अंगणवाडी. 27 एप्रिल. ब्रेकिंग न्यूज. तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर. तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोर बेल लाईक क्लिक करा. नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. शाळेच्या वेळेत बदल. जिल्हाधिकाऱ्यांकडून शाळांना कडक आदेश. नागपुरातील शाळांच्या वेळेत बदल. पुढील 24 तास विदर्भात असणार उष्णतेची लाट. राज्यातील विविध जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे विदर्भातील विविध जिल्ह्यात तापमानाचे उच्चांक गाठला आहे. तरी मागील काही दिवसात उष्णघातामुळे 8 जणांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागपूर प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाने शाळेच्या वेळेत मोठा बदल केला आहे. नागपूर जिल्ह्यात वाढत्या उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सुरक्षता लक्षात घेऊन जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांच्या वेळेत बदल करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या वेळेत मोठे बदल केले आहेत. विद्यार्थ्यांसाठी नवीन वेळ सकाळी 7 ते 10:30 वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नुसार आदेश जारी केला आहे. हवामान विभागाचे काय म्हटले? हवामान विभाग तज्ज्ञ प्रवीण कुमार यांनी म्हटले की देशभरात सर्वाधिक तापमान विदर्भात नोंदवले गेले आहे. यात अकोला, अमरावती आणि वर्धा हे देशाच्या सर्वाधिक तापमान असलेल्या शहराची यादीत पोहोचले आहे. आज विदर्भातील अकोला, अमरावती आणि वर्ध्याला उष्णतेसाठी 24 तासासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला. त्यामुळे 47% तापमान नोंदवले गेले आहे. आजही सूर्याची झळ बसणार आहे. त्यामुळे 29 आणि 30 मे रोजी काहीसा दिलासा मिळणार आहे. 24 तासानंतर वर्धा, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे उष्णतेपासून थोडा दिलासा मिळेल. मात्र मे महिन्यात पुन्हा एक उष्ण दिवस एप्रिल प्रमाणेच असणार आहे. मागील 10 वर्षात सर्वाधिक तापमान हे यंदा एप्रिल महिन्यात नोंदवण्यात गेले आहे, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले.